आज 16 जानेवारी राज्यातल्या 29 महानगरपालिकांचं भवितव्य आज ठरणार आहे। राज्यातल्या 29 महानगरपालिकांचा आज निकाल लागणार आहे। उमेदवारांची धाकधूक सुद्धा वाढली आहे। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर पालिकेवरती कुणाची सत्ता येणार याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। महाराष्ट्राच्या जनतेचा कौल कुणाला, 29 महानगरपालिकांचं भवितव्य कुणाच्या पदरात पडणार हे सुद्धा आज कळणार आहे। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। मुंबई महानगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता येणार आणि सर्वात अचूक आणि वेगवान निकाल तुम्हाला फक्त जय महाराष्ट्रवर पाहता येणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दायळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, आज 29 महानगरपालिकांचं भवितव्य ठरतंय, कशी स्थिती आहे सध्या मतमोजणी केंद्रावर? बरोबर विदेश, आपण या ठिकाणी बघितलं तर भरपूर वर्षापासून रखलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे मतदान हे पूर्ण झालेले आहे। त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता आहे की महापौर कोण बसणार आणि महापालिकेचा महापौर हा कधी बसणार, सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। आणि काल महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्णपणे पार पडलेली आहे आणि आज आपण बघितलं तर संपूर्ण निकाल हा जाहीर होणार आहे आणि कोणाचा गुलाल या ठिकाणी उडारणार आहे आणि कोणाच्या डोळ्यातून अश्रू येणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे। कारण की भरपूर वर्षांनी या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात आणि यासाठी सर्व पक्षांनी असेल तसंच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी देखील केलेली होती आणि त्याचा निकाल आज 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे। ज्या 23 महानगरपालिकेत त्यांची मतमोजणी आपण सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि आपण काल 29 महानगरपालिकेची मतदान हे झालेलं आहे आणि त्यानंतर आता आज मतमोजणीचा दिवस आहे। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे की कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येणं आणि कोणाचं या ठिकाणी नावाचा गुन्हा उधळला जाणार। आणि आपण बघतो ही महानगरपालिकेची लढत अत्यंत महत्वाची होती, कारण की यामध्ये आपण बघितलं तर भाऊ हे दोन्ही एकत्र आलेले होते। 20 वर्षानंतर एका ठिकाणी बहीण भाऊ एकत्र आलेले होते आणि आपण बघितलं त्यांची लढत ही आता थेट भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची झालेली आहे आणि त्यामुळे ही लढत अत्यंत महत्वाची आहे की भरपूर वर्षांनी या ठिकाणी महानगरपालिकेचा महापौर बसणार आहे आणि आपण बघितलं भरपूर सर्व महानगरपालिकेचा जे महानगरपालिकेची निवडणूक होती भरपूर वर्षांनी ही झालेली आहे। त्यामुळे अत्यंत ही महत्वाची निवडणूक मानली जाते। त्यामुळे सर्वांचं लक्ष आहे की कोणाचा विजय या ठिकाणी होत आहे। सिद्धेश, मनोज, आपण बघत असू तर सध्या काल काही मतदान केंद्रावरती काही राडे सुद्धा झाले। बोगस मतदारांना चोप देण्यात आला, तर कुठे मतदार याद्यांमध्ये काहींचा नावच नव्हतं आणि अशामुळे काहीसा घोळ आणि संभ्रम निर्माण झालेला होता। यानंतर सुद्धा मतदान प्रक्रिया व्यवस्थित सुरळीतपणे पार पडली। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। काय एकंदरीत चित्र आहे, कारण एवढा वेळ का लागतोय, म्हणजे एवढी उशिरा मतमोजणी का सुरू करण्यात येणार आहे? कारण की तिथे बरोबर आपण या ठिकाणी बोलत, कारण की प्रभागाची आपण काल मतदान झालेलं आहे आणि मोठ्या संख्येने बॅलेट पेपर उशिरापर्यंत हे गेलेले आहेत आणि या ठिकाणी सर्व आपण बघितलं तर प्रभागानुसार या ठिकाणी आता मतमोजणी होणार आहे। त्यामुळे आयुक्त या ठिकाणी होणार ठरवणार आहे की किती प्रभागाची मतमोजणी करावी लागणार आहे आणि या ठिकाणी आपण महत्वाचं बघितलं तर काल मोठ्या प्रमाणामध्ये राडे झाले, मशीन देखील बंद पडल्या, तसंच शाहीचा देखील मुद्दा या ठिकाणी समोर आलेला आहे। तसंच दोबार नावं देखील मोठ्या प्रमाणामध्ये पकडून देखील देण्यात आलेले आहेत आणि मशीन बंद पडत होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघितलं अडचण निर्माण झालेली होती आणि त्या अडचणीनुसार देखील या ठिकाणी मतदान हे झालेलं आहे। पण आता त्याचा निकाल 23 महानगरपालिकेचा हा सकाळी 10 वाजता या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मतमोजणी 10 वाजल्यापासून सुरुवात केली जाणार आहे आणि कोणाकोणाच्या दारी विजय पडतो हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सिद्धेश, नक्कीच मनोज, त्यामुळे आता आपण सध्या पाहतोय की मतमोजणी केंद्रावरती सुद्धा चोख पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सुरक्षा व्यवस्था सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा पावलं उचलली जात आहेत।